शुभ दिवस. सायकटिका च्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी पण सायटिका हा त्रास कशा स्वरूपाचा असतो तर काय होतं बघा. आपली कंबर पासून ते पायाच्या गोट्यापर्यंत एक पाय दुखतो, कधी कधी दोन्ही पाय दुखतात. कमरेपासून ते पायाच्या गोट्यापर्यंत वेदना होतात, एका किंवा दोन्ही, कधी कधी दोन्ही पायाला. याच वेळेस पायाला मुंग्या येऊन वेदना होतात, बधिरता जाणवते, गुडघ्याच्या पाठीमागील भाग दुखतो किंवा कधी कधी चमकतो. सायटिकाचा त्रास अत्यंत भयंकर आहे. कधी एक पाय दुखतो तर कधी दोन पाय दुखतो, हातापायाला मुंग्या येतात, बधिरता जाणवते, आणि गुडघ्याच्या पाठीमागील भाग दुखतो. तेव्हा याची आपण योग्य ती काळजी घेतली तर हा त्रास आपला होणार नाही. आणि कधी कधी काय होतं, पायांच्या स्नायूची ताकद कमी होऊन आपल्या लगेवरील ताबा सुद्धा सुटतो आणि शौचा वरील सुद्धा ताबा सुटतो. म्हणून यावेळी आपण काय करायला पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही आहे ना, बर्फानेच देखील सुकू शकता. काय करायचं, बर्फ घ्यायचा, टॉवेल मध्ये बर्फ घेऊन त्या वेदना होणाऱ्या भागाला लावायचं. यामुळे काय होतंय, तुमच्या असणारी सूज कमी होते बर्फाने शेकल्यानंतर. आणि नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं. आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्यानंतर काय होतं बघा, स्नायूंना आराम मिळतो. गरम शेक हा रक्तप्रवाह वाढवतो, गरम शेक रक्तप्रवाह वाढवतो. मालिश करायची झाल्यास तुम्ही मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल याने तुम्ही मालिश करा. तिळाच्या तेलानं आणि मोहरीच्या तेलानं हे दोन तेल एकत्र करून तुम्ही मालिश जर केली तर तुम्हाला आराम मिळतो. बघा तरी करून तुम्ही. काय नाही, तीळ तेल घ्यायचं, मोहरी तेल घ्यायचं, एकत्र करायचं, सकाळ संध्याकाळ मालिश करायची. मालिश करण्याचा देखील फायदा आहे. मालिश करण्यात देखील. योगासन करायचं झालं कुठलं करायचं, मज्जातंतूतील दाब पडल्यानंतर आपल्याला त्रास होतो ना, तर तुम्ही योगासन सुद्धा करू शकता. कुठलं योगासन करायचं, भुजंगासन, याने देखील तुमचा त्रास कमी होतो. आता बघा, तुम्हाला मी शेक कशा पद्धतीने द्यायचा हे पण सांगितलं. मालिश तिळाच्या तेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून करायची मालिश 2 वेळा हे पण सांगितलं. योगासन कुठलं करायचं तर भुजंगासन करायचं. आणि घरगुती उपाय बी सांगितलेला आहे, त्यामुळे लसूण, मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल मालिश करण्यासाठी हे वापरायला काय हरकत नाही. हा त्रास सुरू असताना वात निर्माण करणारे पदार्थ मात्र टाळले पाहिजे, पूर्णपणे बंद करा. मग आता वात निर्माण करणारे पदार्थ कुठले तर कडधान्यामध्ये घेतलं तर तुम्ही हरभरा आणि वाटाणा खायचं बंद करा. कच्च्या भाज्यामध्ये घेतलं, काकडी, टोमॅटो आणि बटाटा पूर्णपणे बंद करा, याने देखील वात वाढतो. तसेच सफरचंद, डाळिंब यासारखी फळं खाण्याचे टाळा, याने देखील वात वाढतो. वात कशाने वाढतो तर सुका मेवा, बेकरीयुक्त पदार्थ याने देखील वात वाढतो. म्हणून एकच करायचं, वात वाढवणारे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. कुठले, हरभरा, वाटाणा फळामध्ये, काकडी, टोमॅटो आणि बटाटा कच्च्या भाज्यामध्ये, तर फळामध्ये म्हणला तर सफरचंद आणि डाळी.
सुकामेवा आणि बेकरी पदार्थ ह्या पदार्थांचे सेवन करू नका. याने तुमचा वात वाढतो. वात वाढवणारे पदार्थ तुम्ही आहारात जर घेत असाल ना तर ते विविध आजारांना आमंत्रण देतात. कारण आपलं जसं वय वाढत जातं तस तसं आपल्या शरीरातील वात वाढत जात असतो आणि वात वाढला की आजार वाढतात. बघा लक्षात ठेवा. आपलं वय वाढतं, वय वाढलं की शरीरातील वात वाढतो आणि वात वाढला की आपल्याला आजार वाढतात. म्हणून ह्याची काळजी घ्या. वात वाढवणारे पदार्थ अजिबात खाऊ नका. वात वाढवणारे पदार्थ अजिबात खायचे नाही. पूर्णपणे बंद करायचे. तुम्ही एवढंच करा फक्त. तेव्हा पूर्णविराम घेतो. हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? सायटिकेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हा उपाय करायला काय हरकत नाही. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा आणि कमेंट्स करा. सायटिकेचा आजार एक लक्षण आहे, हा आजार नाही. आपल्या मणक्यामधून जाणारी नस दबल्यामुळे होणारा त्रास म्हणजे सायटिका. हे लक्षण आहे, नस दबल्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला पायाला मुंग्या येत असतील, वेदना होत असतील, बधिरता जाणवत असेल, गुडघ्याच्या पाठीमागील भाग दुखत असेल किंवा चमकत असेल तर त्वरित आता सांगितलेला उपाय करा. तुम्हाला आराम पडणार नक्की. मालिश तुम्ही 8 दिवस करायची, फक्त 8 दिवस. बघा तुम्हाला लगेच फरक पडतो. भुजंगासन करा, 8 दिवस करायचे फक्त. आपोआप त्रास कमी होते. बर्फाचा शेक द्या, फक्त 8 दिवस शेक द्या. बर्फाचा शेक असेल, मालिश असेल, भुजंग असेल, हे फक्त 8 दिवस करा तुम्ही. आणि वात वाढणारे पदार्थ पूर्णपणे बंद करा. बस एवढंच. नमस्कार, धन्यवाद. पूर्ण करतो.